नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक अगदी वेगळ्याच विषयावरती एक छान पोस्ट माझ्याकडे आली आहे, ती वाचून दाखवते. कपड्यांचं व्यवस्थापन का करायचं? सुरू करते. जगभरात सुमारे 91 मिलियन टनपेक्षा कपडे दरवर्षी तयार होतात. लँडफिलमध्ये फेकले जाणारे फास्ट फॅशन हे त्याचं मुख्य कारण. हे कपडे बनवताना प्रचंड ऊर्जा, घातक रसायनं वापरली जातात, डम्पिंग ग्राउंडवर जाळले जातात. हे कपडे त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा ग्रीनहाऊस गॅस वातावरणात जमा होतो. हे कपडे अनेक ठिकाणी असे साचून राहिल्याने अनिरोबिक कंडिशन तयार होऊन मिथेन वायू निर्माण होतो. हा सुद्धा ग्रीनहाऊस गॅस आहे. सतत हे नवीन नवीन प्रकारचे कपडे बनवल्यामुळे इलेक्ट्रिसिटी, दळणवळण पैसे अशी विविध प्रकारची ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे कपडे व्यवस्थापन हा अतिशय सोपा पण अतिशय परिणामकारक उपाय आहे पर्यावरण रक्षणासाठी. तर कपडे व्यवस्थापन कसं करायचं? सर्वप्रथम आपल्या घरातील कपड्यांचं ऑडिट करा. म्हणजे तुमच्याकडे घरातले किती, बाहेरचे किती, चादरी किती, टॉवेल किती, अगदी रुमाल किती, अशी प्रत्येक कपड्यांची वर्गवारी आणि संख्या असा एक तक्ता तयार करा. कपडे ऑडिट कशासाठी? तर यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याकडे किती प्रकारचे आणि किती संख्येनं कपडे आहेत. या ऑडिटची मदत तुम्हाला कपडे खरेदी करताना होईल. आता दुसरा मुद्दा, आपल्याला सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारचे कपडे लागतात याचा विचार करा. उदाहरणार्थ वर्किंग असाल तर कामाच्या ठिकाणी घालतो तशा प्रकारचे कपडे. तुम्हाला जर सोशल फंक्शनमध्ये जास्त जावं लागत असेल तर ट्रॅडिशनल किंवा फंक्शनमध्ये घालण्याचे कपडे. अशा तऱ्हेची वर्गवारी करा की सगळ्यात जास्त कपड्यांचा प्रकार हा मला कुठला लागतो. आता केवळ फॅशन म्हणून रिकामा वेळ आहे, ऑनलाईन शॉपिंग साईटमध्ये डिस्काउंट आहे म्हणून किंवा मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत खरेदीला गेलं आणि 4-5 कपडे एकत्र घेतले तर डिस्काउंट मिळतोय, अशा प्रकारची खरेदी सर्वप्रथम बंद करा. जसं घरात एखादी वस्तू संपली किंवा आवश्यकता आहे तरच आपण ती आणतो, त्याप्रमाणेच कपड्यांचं सुद्धा करा की आता थंडी आहे आणि स्वेटरची आवश्यकता आहे तरच ते घ्यायचं. अशा तऱ्हेने सगळ्या कपड्यांच्या बाबतीत विचार करा. नवीन घेण्यापेक्षा घरातलेच पडून राहिलेले कपडे आधी प्रवाहित करा. डबल बेडच्या चादरी पडून असतात, त्यांच्या रजया, पायपुसणं, नॅपकिन, स्वयंपाकघरात तर किती फडकी लागतात, त्याच्यासाठी वापरा. डस्टिंगसाठी वापरा. आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी नवीन कापड मॉलमध्ये मिळतं. धूळ पुसण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी अशी नवीन कापडं कशाला घ्यायची? घरातल्याच कपड्यांचा पुनर्वापर करा. कपडे शक्यतोवर सप्रेम भेट देऊ नका आणि घेऊही नका. अगदी जवळचे नातेवाईक काही सणासमारंभानिमित्त एकत्र जमले आणि एकमेकांना कपडे घ्यायचे असतील तर सोबत जाऊन त्यांच्या मापाचे आणि पसंतीचे कपडे द्यावे घ्यावे. म्हणजे ते वापरले जातात, टाकून दिले जात नाहीत, पडून राहत नाहीत. माझ्या नात्यातल्या 70च्या वरच्या सगळ्या स्त्रियांनी आता नवीन कपडे घेणं बंद केलं आहे. त्यांनी सगळ्यांना स्पष्ट सांगितलं की आम्हाला साडी, शाली, चादरी अजिबात देऊ नका. या उलट आम्हा सगळ्या भाच्या, सुना, बहिणी आम्ही एकत्र जमलो की आमच्या माम्या, मावश्या, आईनं त्यांच्याकडील भारीच्या साड्या, म्हणजे ज्या वजनानं भारी आहेत, त्या नेसून आता त्यांना वावरता येत नाही अशा आम्हाला सगळ्यांना वाटून दिल्या. बरेचदा साड्या पडून असतात आणि त्यावरचे ब्लाऊज आपल्याला होत नाहीत. अशा वेळी साधारण 3-4 साड्यांवर चालेल असे मल्टी कलरचे ब्लाऊज शिवून घ्यावे. म्हणजे आपल्याला विविध साड्या नेसता येतात.
प्रत्येक साडीवर वेगळे ब्लाऊज शिवले की बऱ्याच गोष्टींचा अपव्यय होतो. पूर्वीच्या काळी कपड्यांच्या बाबतीत खूप शाश्वत जीवनशैली होती. लहान बाळाला ते कितीही मोठ्या घरचं असू दे, जुनेच कपडे 10 दिवस घातले जायचे. आई आजीच्या साड्यांच्या गोधड्या केल्या जायच्या. आजकाल या गोष्टी कोणी करत नाही. एक प्रकारचे कपडे सगळेजण वापरायचे, म्हणजे साडी, पैजामा, धोतर. त्यामुळे शिलाईमध्ये कटिंग कपड्याचे तुकडे कमी जमा होत. आजच्या काळात अर्थात ते शक्य नाही, हे मान्य आहे. पण सोशल मीडियावर आजकाल जुन्या साड्यांचे विविध प्रकार दाखवले जातात. त्यामध्ये अक्षरशः 6 मीटर साडीचे एवढूसे टिसभर टॉप बनवतात. मग उरलेल्या साडीचं ते काय करतात, हा मला प्रश्न पडतो. आणि त्यामध्ये इतके कापून कापून तुकडे जोडलेले असतात की ऊर्जेचा अपव्यय होतो. बरेचदा हे साड्यांचं रिसायकलिंग करताना व्हिडिओमध्ये दाखवतात की या साडीला आम्ही असा मॅचिंग कपडा लावला, इथून जोडला, तिथून जोडला. मग ते साड्यांचं रिसायकलिंग कसं? अशा ठिकाणी ऊर्जेचा अपव्यय तर होतोच, तर मग अशा गोष्टी टाळायला हव्यात. डॉली जैन यांचं सोशल मीडियावरती व्हिडिओ आहेत. त्यांच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड आहे की त्या एकच साडी जवळपास 350पेक्षा जास्त पद्धतीने नेसून दाखवतात. अशा प्रकारे आपणही एक साडी विविध प्रकारे नेसलो तर वैविध्य आणता येईल. जुन्या साड्यांचं काय करायचं हा प्रश्न असतो, त्यासाठी काही उपाय सुचवते. आजकाल मिक्स अँड मॅच अशा पद्धतीचे कपडे घातले जातात. त्यामुळे जरीच्या साड्यांचा, म्हणजे बनारसी वगैरे असतात ना, तशांचा दुपट्टा करता येईल. मेघला चादोर नावाचा ओरिसा, आसाम भागात साड्यांचा एक प्रकार परिधान केला जातो. नेटवरती याचे फोटो मिळतील. एक प्लेन प्रिंटेड किंवा 2 रंगाच्या साड्या एकत्र करून साऊथमध्ये साधारण जसं परकर आणि साडीच्या पदरासारखी ओढणी असं असतं, तसा प्रकार शिवता येईल. 2 साड्यांचे 2 मेखला शिवता येतील. शाली बऱ्याचदा आपल्याकडे पडूनच असतात. त्यांचं हिवाळ्यात घालण्यासाठी लांब हातांची कुर्ती किंवा पोंचू किंवा श्रग असं काहीतरी शिवता येईल. जरीच्या साड्यांचं मखर, तोरण, सजावटीसाठी, मागे पडदा, गौरी गणपतीसाठी असं सगळं करता येतं. शक्यतो कपडे घेताना केवळ फॅशन म्हणून न घेता पर्यावरणाचा विचार करून घ्यावं किंवा द्यावं. आजकाल बाजारात ऑर्गॅनिक फॅब्रिक किंवा ऑर्गॅनिक रंग वापरलेले कपडे उपलब्ध आहेत. चौकशी केली तर ते मिळतील. यामध्ये नैसर्गिक रंग वापरलेले असतात, कारण नायलॉनसारखे कपडे डिकम्पोज होण्यासाठी 200पेक्षा जास्त वर्ष लागतात. त्यामुळे कपड्यांची निवड करताना नैसर्गिक रंग आणि मटेरियल यांचा सुद्धा विचार करावा. जरीच्या साड्या घडीमध्ये उभ्या फाटतात. अशा वेळी त्यांची घडी अधूनमधून बदलत जावं किंवा त्या रोल करून ठेवाव्यात, म्हणजे फाटणार नाहीत. त्यांचं आयुष्य वाढेल. हँगरला कपडे लटकवले की त्यांच्या शिलाईवर ताण पडतो. विशेषतः बरेच वर्क केलेले कपडे, त्यापेक्षा ते घडी घालून ठेवावेत. बरेच जण कपडे डोनेट करतात. काही संस्था जुन्या कपड्यांपासून पर्स, बॅग अशा वस्तू बनवतात. पण मुख्य प्रश्न असतो तो अंतर्वस्त्रांचा. त्यातही या अंतर्वस्त्रांमध्ये हुकसाठी मेटल, इलास्टिक रबर आणि कापड असे विविध मटेरियल वापरलेलं असतं. त्यामुळे त्यांचं रिसायकलिंग फार अवघड जातं. नेटवरती सर्च केलं तर अगदी काही कंपन्या या अंतर्वस्त्रे स्वीकारतात, पण ती गोळा करून तिथे पाठवणं आवश्यक आहे. काही ठिकाणी जुन्या कपड्यांच्या बारीक चिंध्या करून त्यापासून सतरंजा, आसनं वगैरे करून देणारे हातमागासारखी मशीन्स उपलब्ध असतात. आपण आवर्जून आपल्या भागात याचा शोध घेऊन अशा तऱ्हेच्या वस्तू बनवून घ्याव्यात, म्हणजे हे कपडे लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचतील. शेवटी काय, तर कपडे आपण आपलं पर्सनॅलिटी उत्तम दिसण्यासाठी वापरतो, परंतु या कपड्यांच्या संख्येलाही मर्यादा हवीच.
गरज आणि मोह यामध्ये सीमारेषाही आपल्याला साखायची आहे. मोठ्या सेलिब्रिटींचं उदाहरण घेतलं तर आजकाल तेही पुनर्वापराकडे वळतायत. आलिया भट या प्रसिद्ध अभिनेत्रीनं तिच्या लग्नाची साडी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा पुन्हा नेसली होती आणि तिला याबाबत विचारलं तर तिने सांगितलं की आता या साडीकडे बघून मला 2 उत्तम आठवणी नेहमी येतील, लग्न आणि पुरस्कार. आपण सुद्धा असं करू शकतो. तेच कपडे रिपीट केले तर फोटोमध्ये सारखे तेच कपडे येतील किंवा लोकांना काय वाटेल असा विचार सोडून द्यावा. मिक्स मॅच करून कपडे घालावेत. मुलांना थोडे वाढत्या मापाचे घ्यावेत, म्हणजे सारखे नवीन घ्यावे लागणार नाहीत. थोडीशी कल्पकता वापरली, स्टायलिंग केलं तर तेच कपडे नवीन पद्धतीनं आपण वापरू शकतो. किती छान लिहिलंय ना. आणि ही कल्पना सुद्धा मला खूप आवडली मैत्रिणींनो. लिहिलेली आहे ही जी पोस्ट ती वैशाली प्रसन्न सुळे यांची आहे. तर वैशालीताई, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप छान आयडियाज दिली आहे. मी पण अशा अनेक गोष्टी घरामध्ये बनवत असते, काही काही जुन्या साड्यांपासून वगैरे, म्हणजे माझ्याच साड्यांपासून आणि माझ्याचसाठी, पण इतरांनी त्यांच्या साड्या दिल्या तर तसंही करून देते. पण मला या काही काही गोष्टी तुमच्या ज्या म्हणजे त्याचं ऑडिट करायचं वगैरे ही जी कल्पना आहे ना, ही मला खूप आवडली. माझ्यासाठी तरी ती नवीन आहे. तर माझी खात्री आहे माझ्या मैत्रिणींना पण आवडेल. तर वैशालीताई, खूप खूप धन्यवाद सुंदर पोस्ट मला वाचायला मिळाल्याबद्दल. उद्या अशाच एखाद्या छानशा पोस्टसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण जर आत्तापर्यंत आपण माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा. खूप वैविध्यपूर्ण अशा गोष्टी, पोस्ट, कथा तुम्हाला वाचायला ऐकायला मिळतील इथे. आणि तुम्हाला आवडल्या तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि मला कळवा. धन्यवाद.